नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने गोट फार्म. तर मित्रांनो, आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि शेळ्यांना खायला काय सुद्धा नाही. तर तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघू शकता. आता बघा, हा जो परिसर दिसतोय ती पूर्ण वाळून गेलेला आहे मित्रांनो. आणि आपण इथं शेळ्या घेऊन आलोय. तर हा जो परिसर दिसतोय तो आहे शिराळ्याच्या तळ्याचा भराव. बघा, तुम्हाला हा भराव दिसतोय आणि आपल्या शेळ्या पण इकडे बघा का. आता काय सुद्धा खायला नसल्यामुळं थोडंफार काहीतरी शेळ्या खाऊन आता एवढा उन्हाळा आपल्याला घालवायचा मित्रांनो. आपण शेतामध्ये खायला केलेला आहे पण आलेलं नाही आणखीन खायला. तर आता बघा, आम्ही भरावर तळ्याच्या वर चाललो शेळ्या घेऊन. तर मित्रांनो, फिरस्ती शेळीपालनामध्ये अशा अडचणी येतात. म्हणून बंदिस्त शेळीपालन करा, स्वतःच्या जमिनीमध्ये खायला तयार करा आणि मग शेळीपालन करा मित्रांनो. तर सोपं जाणार आहे. नाहीतर शेळीपालन एकदम अवघड आहे, कारण खायला काय सुद्धा नाही. आता आम्ही तर भरपूर अडचणीमध्ये आहेत मित्रांनो. तर आता बघा, हे सगळं वाळून गेलेलं आहे. आता हे बाबळीचं 1-2 फट्या चारायच्यात. बुरीच्या झाडाला पान राहिलेलं नाही या उन्हामुळं, आणि जोपर्यंत नवीन बुरी तयार होत नाही तोपर्यंत काय सुद्धा नाही. तर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ चालू राहू दे. चला चला चला. बघा मित्रांनो, मी माझ्या शेळ्याला नुसतं चला म्हणलं तरी माझ्या शेळ्या मला होय होय म्हणते त्या. चला.